श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. जय जय रघुवीर समर्थ. ऋषी स्मरण मधला तिसरे ऋषी महर्षी विश्वामित्र याची माहिती आज आपण घेणार आहोत. प्रयत्नांती परमेश्वर यत्न तो देव जाणावा रेखा पिचुकी पुसून जाते इत्यादी समर्थांची वचने इथे मला आठवतात. कारण विश्वामित्र म्हणजे अथक प्रयत्न. सप्तर्षींमधील महर्षी वसिष्ठांना आपण मागील वेळी नमस्कार केला. वसिष्ठांनंतर ताबडतोब विश्वामित्रांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. दोघेही समकालीन आहेत. दोघांमध्ये तात्विक राजकीय वाद होता, पण दोघेही एकमेकांना मानायचे. दोघंही देवांची लाडकी मुलं होती. गाधी राजाला सत्यवती नावाची मुलगी सोमयाग केल्यावर झाली. अतिशय चपळ, अत्यंत हुशार, खूप सुंदर सत्यवती होती. एकदा जंगलात फिरत असताना तिने अत्यंत तेजपुंज विद्वान असणाऱ्या रुचिक ऋषींना पाहिले. तिला ते खूप आवडले. रुचिकांनी गाधी राजाजवळ सत्यवतीची मागणी केली. नाही कसं म्हणायचं म्हणून राजाने एक पळवाट काढली. मला 1000 शामकर्ण असणारे घोडे आणून दे, म्हणजे माझी मुलगी मी तुला देईन. अथक प्रयत्नाने कुशिकाने तसे 1000 घोडे आणून दिले. दोघांचं लग्न झालं. सत्यवती अस्मितायुक्त होती. काही विषयात दोघांचे पटत नव्हते, पण त्यावेळच्या प्रमाणे डायव्हर्स मात्र दोघांनी घेतला नाही. शास्त्र संमत नव्हतं, कारण डायव्हर्स घेणं हे शास्त्र संमत नव्हतं. तिने एकदा तुमच्यापासून मला अपत्य प्राप्ती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. रुचिकाने होकार दिला. सत्यवतीच्या आईनेही मुलीला सांगितले की मला पण एक अपत्य त्यांच्याकडे माग, कारण रुचिक हे अत्यंत प्रभावी पुरुष आहेत. त्याप्रमाणे दोघींसाठी रुचिकाने अपत्य प्राप्तीसाठी 2 चरू तयार केले. मुलीचा चरू जरा जास्त चांगला असेल असं समजून सत्यवतीच्या आईने सत्यवतीचा चरू खाल्ला व सत्यवतीने आपल्या आईचा चरू खाल्ला. मंत्रप्रभावी चरू खाल्ल्यावर मंत्रशक्तीचा उवरीवर परिणाम होतो हे ज्ञान त्यावेळच्या ऋषींना होतं. चरूबद्दल त्यामुळे गधिराजाला विश्वामित्र झाला आणि रुचिक सत्यवतींना जमदग्नी अपत्य झालं. एक ब्रह्मतेजयुक्त असून देखील क्षत्रियाभिलाषी व दुसरा क्षत्रिय तेजयुक्त असूनही ब्राह्मणाभिलाषी असे विश्वामित्र आणि जमदग्नी म्हणजे मामा आणि भाचे आहेत. कान्यकुब्ज जवळ गाधी राजाचे राज्य होते. जन्मल्यापासून विश्वामित्र अत्यंत बुद्धिमान आणि शक्तिमान होते. अश्वविद्या, शस्त्रविद्या, शास्त्रविद्या, वेदविद्या इत्यादी अनेक विद्या अगदी अल्प दिवसामध्ये आणखी लहान वयामध्ये त्यांनी प्राप्त केल्या होत्या. या सर्व विद्या पूर्वजन्मीच्या असाव्यात असं म्हणजे माझ्या निदर्शनास आलं. इथे ज्ञानेश्वर माऊलींची मला आठवण होते. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली असा असामान्य विद्वत्ता मागच्या जन्मीचे संस्कार घेऊन आलेले ज्ञानेश्वर म्हणजे होते आणि त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरी इतक्या लहान वयात लिहिली. आता गाधी राजाने मुलाला गादीवर बसवले व राजा वनात निघून गेला. एकदा विश्वामित्र 10,000 सैनिकांना घेऊन आणि जंगलात वसिष्ठांच्या आश्रमात गेले. तिथे काय घडले हे सर्व आपण मागील वेळी पाहिलेच आहे. क्षत्रिय बळ विश्वामित्रांकडे होते, पण दैवी बळ नव्हते आणि त्यामुळे दैवी बळ मिळवायला राज्याचा त्याग करून विश्वामित्र वनात गेले. उग्र तपश्चर्या केली. शंकराला प्रसन्न करून घेतले आणि अनेक शस्त्र मिळवलेली आहेत. त्यांनी अंतर्भक्ती व बहिर्भक्ती दोन्हीही केली. महत्वाकांक्षी माणूस जेव्हा सात्विक काम करत असेल ना तेव्हा त्याला राजर्षी म्हणावं आणि निराकांक्षी जेव्हा सात्विक काम करत असेल ना त्याला ब्रह्मर्षी म्हणावं. लोक त्यांना राजर्षी म्हणत. एकदा विश्वामित्र जंगलात फिरत असताना मेनकाचं दर्शन झालं आणि तिच्या लोकोत्तर सौंदर्याने ते वेडे झाले. तिच्याशी लग्न केलं. शकुंतला नावाची मुलगी झाली. त्यांच्या या कृत्याने ते खूप ओशाळले. विचार केला की कामापुढे मी कसा पण हारलो. मी हजारोंना उभं केलंय, पण कामाने माझ्यावर कसा विजय मिळवला. त्याने शकुंतलेला उर्वशीला सोडून देऊन जंगलात ते निघून गेले. शकुंतलेचा दुष्यंताशी विवाह झाला तोच भरत, ज्याच्यामुळे आपल्या देशाचं नाव पडले आहे भारत.
बाकीचा जो भाग आहे हा वशिष्ठ ऋषींच्या वर्णनात आपण वाचलेलाच आहे. असे हे ब्रह्मर्षी विश्वामित्र एकदा दशरथाच्या दरबारात आले. त्यांना पाहून दशरथांना अतिशय आनंद झाला. त्यांचे हार्दिक स्वागत केले व म्हणाले, तुम्ही का आलात हे काही मला माहित नाही, पण तुम्ही मला देवासारखे पूज्य आहात, तेव्हा तुम्ही जे सांगाल ना ते मी केलेच म्हणून निश्चित समजा, किंवा जे काही मागाल ते तुम्हाला मी नक्की देईन. दशरथ एक सम्राट आहेत. त्यांच्यात एक दोष होता, तो म्हणजे अघळ बोलणं. हे अघळ बोलणं इतर माणसांना परवडतं, परंतु जो सम्राट असतो, जो राजा असतो, त्यांनी कसं तावून सुलाखून बोलायला पाहिजे, तेच त्यांना नडलं. विश्वामित्र म्हणाले, राजा मी एक सिद्धाश्रमामध्ये 6 दिवसांचा यज्ञ करणार आहे. तेव्हा राक्षस येतील व यज्ञात विघ्न आणतील, अपवित्र अशा नको त्या गोष्टी यज्ञात टाकतील. या राक्षसांपासून संरक्षण करण्यासाठी मला तुझा राम हवाय. आणि हे ऐकल्यावर दशरथांचा चेहरा पांढरा फटक पडला. म्हणाले, तुम्हाला राम का हवाय? तो किती लहान आहे, 16 वर्षाचाही नाही. यज्ञाच्या रक्षणासाठी मी येतो किंवा माझी सगळी सेना देतो, त्यासाठी तुम्हाला रामच कशाला हवाय? अरे तूच म्हणाला होतास ना की सांगाल ते मी करेन, मग आता करणार नाही असं का बरं म्हणतोस? दशरथ म्हणतात, राम लहान आहे, त्याने कधी युद्ध केलेलं नाही, धनुर्विद्या त्याला तितकीशी येत पण नाही, आणि म्हणून मी रामाला तुमच्याबरोबर पाठवणार नाही. इथे आपण लक्षात घ्यावं की यज्ञाचे रक्षण हे केवळ निमित्त आहे. विश्वामित्रांना भारत घडवण्यासाठी तरुण साहसी रक्त हवं होतं, आणि राजाला म्हणजेच रामाला त्यांना घडवायचं होतं, आणि म्हणून राम हवा होता. पुढे विश्वामित्र म्हणतात, खरं सांगू का, जगातल्या सगळ्या दुष्टांचे मूळ जो लंकेतला रावण व त्याचे हस्तक सर्व जगभर पसरलेले आहेत, त्या सर्वांच्या नाशाचा आरंभ मला रामाच्या हातून करायचा आहे. रामाच्या अंतःकरणात जीवनाच्या ध्येयांचे बीजारोपण विश्वामित्र करणार आहेत. रामाची सीता पळवली म्हणून रावणाला मारायचे नव्हते, तर दुष्टांचा संहार करणे हेच रामाचे ध्येय होते. हे सर्व ऐकलं आणि दशरथ खूपच घाबरले. मी रामाला पाठवणार नाही. कुठे ते भयंकर राक्षस आणि कुठे माझा हा लहान राम? अहो, ओठ पिळले तर दूध येईल इतका छोटा आहे. हे सर्व ऐकल्यावर वसिष्ठ म्हणतात, राजा, रामावर तुझं जितकं प्रेम आहे तितकंच माझं सुद्धा आहे प्रेम. अरे विश्वामित्र तुझ्याकडे रामाची मागणी करायला आले, हे तुझ्या कुळाचं भाग्य थोर आहे आणि म्हणून आले. अरे खरं तर विश्वामित्र स्वतः या सर्व राक्षसांचा निःपात करू शकतात, एवढे ते पराक्रमी आहेत, एवढे ते शूर आहेत. पण त्यांच्याकडे जी दिव्यास्त्र आहेत ती त्यांनी कोणालाही दिलेली नाहीये. ती रामाला प्रदान करायची असावीत असं मला वाटतंय, व त्यासाठी विश्वामित्र रामाला नेत असावीत. त्याच्या सौंदर्याला, वीरतेला, शौर्याला बहर येईल, त्याचे व्यक्तिमत्व बहरेल. तू रामाची काळजी करू नकोस, त्याची काळजी विश्वामित्र पुरेपूर घेतील. वशिष्ठ 3 मातांची परवानगी घ्यायला गेले, कारण 3 मातांची परवानगी असल्याशिवाय रामाला कसं पाठवू असं दशरथांनी म्हटलं होतं. कदाचित उत्तम सुनांची प्राप्ती सुद्धा तिथे होईल असं वशिष्ठांनी म्हटल्यानंतर लगेच 3ही माता ह्या प्रेमाने आणि त्यांनी रामाला पाठवायला परवानगी दिली. प्रभू रामचंद्रांच्या जीवनात महर्षी विश्वामित्रांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. फार थोडासा वेळ रामाबरोबर होते, पण रामाला त्यांनी घडवले. दशरथ म्हणाले, तुम्ही सर्व रथातून जा, पण महर्षींनी रामलक्ष्मणांना पायीच नेले. त्यावेळेचे विदारक चित्र रामाला दाखवायचे होते. राक्षस अबलांचे अपहरण करीत, मुनींचा नाश होत आहे, गावाच्या गावं बेचिराग करून संपत्ती लुटली जात आहे. जाताना उजाड पडलेले बेचिराग झालेले आश्रम रामाने पाहिले. अर्धवट खाऊन टाकलेले प्रेतांचे ढीग राम लक्ष्मणाने पाहिले. रामा या दुष्ट राक्षसांनी अगस्ती मुनींची 10 मुलं खाऊन टाकली. मुख्य म्हणजे त्राटिकेचा हात त्या मुनींना खाण्यामध्ये होता. रामा हे पिढ्यानपिढ्या या गोष्टी सुरू आहेत, यावर तोडगा काही सापडत नाहीये. विश्वामित्रांनी विचार केला की ही परिस्थिती बदलायची असेल तर पुढची पिढी जी सिंहासनावर बसणार आहे त्याला हाताशी धरावे. त्याने आपल्या डोळ्याने सद्यस्थिती पाहावी, त्याचा परिणाम मनावर नक्की होणार. अहो, हेलिकॉप्टरमध्ये बसून पुराची स्थिती कशी कळणार? हल्लीचे मंत्री काय करतात ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. म्हणून विश्वामित्राने रथ नाकारला. राम लक्ष्मण रस्त्याने पायी चालल्याने त्यांना लोक भेटत होते. ते लोकांची स्थिती जवळून पाहत होते. विश्वामित्रांना त्यांना झाडांची
प्रदेशाची माहिती सांगत होते. भूक लागली की कंदमुळं खावीत, नदीचं पाणी प्यावं. हळूहळू रामाचे प्रशिक्षण सुरू झाले. नदीवरून आंघोळ करून आल्यावर मंत्र शिकवायचे. बला अबला ह्या विद्या शिकवल्या. त्यामुळे भूक तहान झोप त्यांचा या विद्येमुळे परिणाम होत नाही. जगामध्ये कोणाकडेच नसणारी अस्त्रविद्या दोघांना पण विश्वामित्रांनी शिकवली. श्रेष्ठ धनुर्विद्या शिकवली. नित्य झाडाखाली तिघजण विश्राम करायचे. सकाळी उठवताना विश्वामित्र अत्यंत गोड आवाजात त्यांना उठवायचे. म्हणायचे, रामेती वज्राम वाणीम विश्वामित्रो विभाषत उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवम अनिकम. विश्वामित्रांना ठाऊक आहे की मी अयोध्येतील अनमोल रत्नाला अनमोल धनाला बरोबर घेतलेले आहे. रामा, पुढे कधी तुला जर संधी मिळाली तर अगस्ती ऋषींना भेट दे. रावणाच्या नाशाची प्रतिज्ञा करून अगस्ती मुनी दक्षिणेत राहिलेले आहेत. ते राहिलेले पहिले जर कोण असले तर ते म्हणजे हे अगस्ती मुनी. वाटेत विश्वामित्र त्राटिकेबद्दल माहिती देतात. सुंदर राक्षसांची पत्नी अत्यंत क्रूर भीषण होती. राम, तू स्त्रीचा वध कसे करे? गुरुदेव, गायींना ब्राह्मणांना मारणारा, समाजाला त्रस्त देणारा कुणीही असो, स्त्री अथवा पुरुष असो, मी त्याला ठार मारणार हे नक्की. इतक्यात ती क्रूर राक्षसी आली व रामाने तिला ठार मारले. रामाचा 16व्या वर्षातला हा पहिला पराक्रम. शिवाजीने 16व्या वर्षी तोरणा जिंकला. त्या ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. दंडचक्र, धर्मचक्र, विष्णुचक्र, इंद्रचक्र, कालचक्र, वज्र, यज्ञपाश, धर्मपाश इत्यादी 54 अस्त्रे विश्वामित्रांनी रामाला दिलेली आहेत. मजल करीत ते सर्वजण सिद्धाश्रमात पोहोचले. दोघांना पाहून सर्व ऋषी आनंदले. 6 दिवसांच्या यज्ञाला सुरुवात झाली. 2 दिवस यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. 3ऱ्या दिवशी सुबाहू मारीच आले. सुबाहू मेला. मारीच बाणाच्या साह्याने खूप लांब फेकला गेला. 6 दिवसांनंतर यज्ञ संपला. सर्वजण आनंदले. दोघा भावांचा जय जयकार केला, सत्कार केला आणि पुढे ते मिथिला नगरीमध्ये जानकीच्या स्वयंवरासाठी जनक राजाकडे गेले. रस्त्याने जाताना विश्वामित्र पुढे, मध्ये राम तर सगळ्यात मागे लक्ष्मण. जाता जाता जागेचं महत्व सांगत असत. रामाच्या पूर्वजांच्या कथा, भगीरथाने अथक प्रयत्नाने गंगा कशी आणली इत्यादी अनेक गोष्टी विश्वामित्र राम लक्ष्मणा सांगत असत. आणि त्या सांगितल्यामुळे दोघा भावांच्या मनावर उत्तम संस्कारांचे बीज पेरल्या गेले. आणि म्हणून लहानपणी उत्तमोत्तम कथा मुलांना सांगाव्यात. उत्तम ध्येयवादी बनवावे. डोळ्याने पवित्र बघावे, कानाने पवित्र ऐकावे, मुखाने पवित्र बोलावे. उत्तम श्लोक मुलांना शिकवावेत. पुढे चालताना एक उजाड आश्रम पाहिला. तो गौतम अहिल्याचा आश्रम होता. थोडक्यात अहिल्याची कथा विश्वामित्रांनी रामाला सांगितली. मनुष्याचे जीवन एक रत्न आहे. ते रत्न चिखलात पडलं, त्याला चिखल लागल्याने ते घाणेरडे दिसू लागेल. रत्नाच्या आत चिखल मात्र कधी शिरू शकत नाही. रत्न धुतल्यावर रत्न पूर्वीसारखं चमकणार. हा जो जीव आहे हा भगवंताचा अंश आहे. ममई वांशो जीव लोके जीव भूत सनातः. त्या दोष येतात ते भगवंताच्या भक्तीने जातात. म्हणून शुद्धी करता भक्ती ही फार महत्वाची आहे. विश्वामित्रांच्या सांगण्यावरून रामाने तिचा उद्धार केला. सतत ती रामनामाचा जप करत होती. पुढे ते तिघही जण स्वयंवराच्या ठिकाणी येतात. जनक राजा तिघांचे थाटात स्वागत करतो. जनक राजा महर्षींना म्हणतात, या दोघांना पाहून माझ्या अंतःकरणात प्रेमाचा उबाळा येत आहे. एकदम जनक म्हणाले, गुरुदेव, सर्वोच्च आनंद ब्रह्मानंद, पण तोही मला फिका वाटतोय. इतका मला आनंद या दोघांना पाहून होतोय. खरंच आहे, आनंदाचा कंद भगवंत समोर उभा असल्याने जनकांना अतिशय आनंद झाला. नंतर जनकाने घोषणा केली की कोणत्याही राजकुमाराने या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवावी. जो कोणी प्रत्यंचा चढवेल त्याला मी ही माझी राजकन्या देईन. सीतेचे अनुपम रूप पाहून सर्व जिभा चाटू लागले. सर्वांना ती अतिशय आवडली. अनेकांनी प्रयत्न केला पण सफल झाला नाही. शेवटी विश्वामित्रांनी रामाला उठण्याची खूण केली. राम उठला, सर्वांना नमस्कार केला. धनुष्याला प्रदक्षिणा घातल्यावर त्याला एक कळ दिसली. ती दाबल्याबरोबर काम झाले. रामाच्या गळ्यात सीतेने हार घातला. विश्वामित्रांनी अगोदरच रामाला उठायला सांगितलं नाही, कारण मग ते सर्व म्हणाले असते की आम्ही पण मोडले असते, पण संधीच आम्हाला मिळाली नाही ना. हीच विश्वामित्रांची बुद्धिमत्ता दिसते. पुढे दशरथ आले. सर्वांचे विवाह झाल्यावर विश्वामित्र म्हणतात, राजा, आता मला निरोप दे. आता मी निघतो. मला तपस्या करता जायचंय. राम म्हणाले, गुरुदेवा, काही दिवस चला ना आमच्या बरोबर अयोध्येत. विश्वामित्र म्हणाले, राजा, एके दिवशी मी तुमच्याकडे आलो होतो, रामाची याचना केली. आता मी तुमचा राम तुम्हाला परत करत आहे. विश्वामित्रांबरोबर अयोध्येत निघालेले
अयोध्येतून निघालेले श्रीराम व मिथिलेतून अयोध्येला निघालेले श्रीराम यात खूप फरक आहे. 16 वर्षाच्या रामाला विश्वामित्राने नेले व पुढे भगवंताकडून जे महान कार्य घडलेले आहे ते सारे कर्तृत्व विश्वामित्राने शिकवल्याचे आहे. राम विचारतात, गुरुदेवा, दक्षिणा काय देऊ? राम, मला लौकिक दक्षिणा काही नको. अरे, मी सांगितलेले धैर्य हृदयात जपून ठेव आणि याप्रमाणे आचरण कर, त्याचा प्रचार आणि प्रसार कर, हीच माझी गुरुदक्षिणा. या देशामधले गुरु असे होते. ते इतके निस्पृह आहेत की रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी ते आले सुद्धा नाहीत. आपले कमंडल उचलून खडावा घालून विश्वामित्र सरळ निघून गेले. परत वळून त्यांनी पाहिलं सुद्धा नाही. चंद्रगुप्ताला चाणक्याने घडवले. त्या चाणक्यांचे घर बघायला दर्शन घ्यायला विदेशी पाहुणे गेले. बघतात काय, एक साध्या झोपडीत चाणक्यांचा वास होता. हवनाची सामुग्री आहे, मृगचर्म दर्भ आहेत व जवळच महात्मा चाणक्य आसनावर ध्यानस्थ बसले आहेत. भारत आपला असा आहे. आपल्या देशातले ऋषी हे जगद्गुरू निस्पृह, निष्काम, निर्लोभी, निस्संग आहेत. त्यांच्यासाठी पोप प्रमाणे व्हॅटिकन सिटी नाहीये, तरी ते समाधानी आहेत, आनंदी आहेत. विश्वामित्र तपाला गेल्यावर त्यांची बायको सत्यव्रत राजाकडे राहत होती. त्याने पूर्वायुष्यात 3 पापे केली होती. त्या राजाने एक गोहत्या, परस्त्रीहरण आणि वडिलांशी क्रोध केला म्हणून त्याचे नाव त्रिशंकू पडलं. त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला म्हणून विश्वामित्राने त्याला स्वर्गात पाठवले. पण तो त्रिशंकू महापातकी म्हणून त्याला भूतलावर इंद्राने पाठवले. विश्वामित्राने त्याला परत स्वर्गात पाठवले. न इधर के रहे, न उधर के रहे, न खुदा के रहे, न विलासे समनम. विश्वामित्र म्हणले, इंद्रा, जर तू याचा स्वीकार केला नाहीस तर लक्षात ठेव, मी प्रतिसृष्टी निर्माण करून स्वर्गात नवीन इंद्र निर्माण करीन. आणि त्यामुळे इंद्राला त्रिशंकूला स्वीकारावेच लागले. असे अत्यंत जिद्दी स्वभावाचे होते, पण असंच ते कारुण्यमयी होते. त्यांच्या मनामध्ये खूप करुणा पण होती. तमोगुण रजोगुण प्रखर होता व महत्वाकांक्षा ही जबरदस्त होती. विश्वामित्र वसिष्ठ दोन्ही महाऋषी आहेत. सहवा प्रवृत्ती, सहवा निवृत्ती, दोघांचे स्मरण केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. म्हणून या दोघांना मी नमस्कार करते. जय जय.